नमस्कार, विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहे झटपट आणि 20 मिनिटात असे बनणारे आप्पे। त्याकरता मी इथे रवा घेतलेला आहे। आता मी या रव्यामध्ये ताक घालते आहे। तर तुम्ही यामध्ये ताक किंवा दह्याचा वापर सुद्धा करू शकता, पण त्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे की ताक किंवा दही आंबट असलं पाहिजे, त्याने आप्पे छान होतात। त्याकरता मी आता यामध्ये थोडं थोडं करून ताक घालते आहे आणि ते मिक्स करते आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडं थोडं करत त्यामध्ये ताक ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं पाणीसुद्धा त्यात वापरणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपल्याला याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी आहे। त्यानंतर मी कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बारीक हिरव्या मिरच्या पण त्यामध्ये घालते आहे आणि थोडा कोथिंबीर घालून त्यामध्ये मीठ टाकते आहे आणि मीठ घालून ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तडका घालायचा आहे। त्याने आप्याची टेस्ट खूप छान होते। आता आपल्याला तेलामध्ये थोडी मोहरी घालायची आहे। ती छान झाली की त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं घालून त्यामध्ये आपण हिंग घालूया आणि हिंगानंतर थोडीशी हळद घालूया आणि तो थोडा तडका त्या बॅटरमध्ये घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊन एकजीव करून घेऊया आणि त्या बॅटरला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटांनंतर आपण त्याला परत एकदा मिक्स करून त्यामध्ये थोडासा सोडा घालूया। तर तुम्ही बघू शकता मी अर्धा चमचा इतका सोडा घेतलेला आहे आणि तो छान असा मिक्स करून त्या बॅटरला छान फेटून घेते आहे, जेणे ते आप्पे छान फुलतील। तर तुम्ही बघू शकता बॅटरसुद्धा छान असं फुलायला लागलेलं आहे आणि आता नंतर मी आप्पे पात्राला तेल लावून घेते आणि त्यामध्ये ते आपण बनवलेलं बॅटर घालूया आणि बॅटर घातल्यानंतर त्याच्यावर आपण वरून थोडं तेल सोडूया आणि झाकून ठेवून 10 मिनिटं एक साईड होऊ देऊया। नंतर दुसरी साईड आपण ती पण छान त्यामध्ये होऊ देऊया आणि त्यानंतर परत झाकण ठेवून ते दुसरी साईड छान होऊ देऊया आणि नंतर आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे। तर चटणी करता मी मिक्सरच्या पॉटमध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेते आहे, थोडं कोथिंबीर घेऊन त्यामध्ये थोडं जिरं घालून 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेत आहे। त्यामुळे ही चटणी खूप छान आणि टेस्टी बनते आणि त्यानंतर मी यात डाळ्या घेत आहे। डाळ्यानी सुद्धा ही चटणी छान अशी लागते। नंतर थोडं चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये थोडी चवीनुसार साखर घालूया आणि ते नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची चटणी बनवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता छान असं बारीक त्याचं चटणी झालेली आहे। आता त्यावर आपण तडका देऊया। त्याकरता मी तेलामध्ये मोहरी छान झाली की त्यामध्ये थोडं जिरं घालते आहे आणि थोडासा हिंग आणि कढीपत्ता त्यामध्ये घालून ती जी तडका आहे केलेला तो आपण त्या चटणीमध्ये घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपल्या गरमागरम आप्यासोबत चटणीसुद्धा। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर विधा किचन रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।